चला मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. चला सामन्याला सुरुवात होतीये. टॉस साठी आपण तयार राहायचंय. झालं ओके हो पहिलेच झालंय. चला या मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. या अगोदरच्या सामन्यात ज्यांनी सर्वाधिक धावा बनवल्या गेल्या होत्या आदिल याला सादुलवार साहेब म्हणजे गणराज रिसॉर्टचे मालक यांच्याकडून तब्बल 1100 रुपयाचं पारितोषिक म्हणजे 1100 रुपयाचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं. वेल प्लेड आदिल, कॉंग्रॅच्युलेशन. आणि ते दिलं जाते. सर्व मान्यवरांचं आमचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दादा दंडवे मित्रमंडळ आयोजित ही जी स्पर्धा चालू केली आहे त्यांच्या वतीनं खूप खूप स्वागत. मी पूर्ण मान्यवरांना सांगू इच्छितो की ही स्पर्धा आपल्याला जी पाहायला मिळते या स्पर्धेकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष असते. म्हणजे अतिशय मानाची स्पर्धा. पूर्ण महाराष्ट्राची लक्ष असलेली ही स्पर्धा आणि दिवसेंदिवस या स्पर्धेकडे जर पाहिलं गेले तर या स्पर्धेला आपल्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळतोय आणि त्याच कारणाने आपल्याला वर्षानुवर्ष या स्पर्धेमध्ये नवनवीन गोष्टी नवनवीन योजना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 षटकाचा हा सामना असेल. दोन्ही संघाला सूचना कारण या अगोदर या दोन्ही संघाने सामना जिंकलाय त्यामुळे हा सामना एक मोठा तगडा सामना होण्याची अपेक्षा इथे वर्तवली जाते. एक मंचावरती छोटेखानी सत्कार कार्यक्रम देखील आयोजित केला गेलाय परंतु सामन्याला व्यत्यय होणार नाही कारण आजच्या दिवसाकडे जर पाहायला गेलं तर वेळ कमी आहे. आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत त्यामुळे सामना चालू करायचा आहे. विनंती असणार आहे दोन्ही पंचांना विनंती आहे की सामना वेळ न लावता चालू करायचा आहे.
रिवर्स फटका आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ISPL संघाचा खेळाडू सय्यद सलमान गोलंदाजी मार्कवर जो पहिले षटक टाकतोय आणि स्ट्रायकर इनला फलंदाज पाहतोय तो रवी शर्मा मॅन फ्रॉम पुसद वर्सेस उदगीर. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅटशी संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी सलमान मागच्याही सामन्यात चांगली सुरुवात आणि चांगली गोलंदाजी आपल्याला सलमानकडून पाहायला मिळाली होती. याही षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना आपण सलमान सय्यद पाहतोय. आता थोडासा कान मंत्र दिला जातोय रुपेश कडून कारण रुपेश बरेच सामने या खेळपट्टीवरती खेळला गेलाय. भरपूर त्याला अनुभव आहे आणि त्या अनुभवाचं प्रदर्शन इथे दाखवताना आपण पाहतोय सलमान. महाराष्ट्रातील राजकीय सामन्यांची रणधुमाळी थांबल्यानंतर आज या ठिकाणी भोकर शहरामध्ये आमदार चषक क्रिकेट सामन्यांचं आयोजन या ठिकाणी ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आपल्या भोकर भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय सुजाताई चव्हाण आमदार चषक सामने या ठिकाणी होत आहेत. या परिसरातील या भागातील सर्व क्रिकेट प्रेमी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज या ठिकाणी या सामन्यांचं उद्घाटन उपविभागीय अधिकारी आदरणीय प्रवीणजी मेंगशेट्टी साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे. या ठिकाणी त्यांचं स्वागत या सामन्यांचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे यांना विनंती करतो की त्यांनी मेंगशेट्टी साहेबांचं स्वागत करावं. यानंतर भोकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी आदरणीय ऋषभ पवार साहेब यांचं स्वागत या ठिकाणी माधव श्रीखंडे हे करतील. डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय जगदीश पाटील भोसीकर यांचं स्वागत श्रीनिवास सोनवाडे हे करतील. यानंतर भोकर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय भगवानरावजी दंडवे साहेब यांचं स्वागत रत्नदीप डोंगरे हे करतील.
भारतीय जनता पार्टीचे भोकर तालुका अध्यक्ष आदरणीय दिवाकर डी सुरकुंडवाड यांचं स्वागत सुधाकर माचनवार हे करतील. डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय बालाजीराव शानामवाड यांचं स्वागत योगेश कदम हे करतील. नंतर भोकर नगर परिषदेचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष आदरणीय दिलीपराव सोनवडे यांचं स्वागत दिनेश हनुमंते हे करतील. भोकर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्यांना क्रिकेटची अतिशय आवड आहे ते श्री इसुफभाई यांचं स्वागत सूरज जाधव हे करतील. भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय रामचंद्र मुसळे यांचं स्वागत माधव श्रीखंड हे करतील. नंतर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आदरणीय विशाल माने यांचं स्वागत श्रीनिवास सोनवाडे हे करतील. गटनेते तथा नगरसेवक विठ्ठल पाटील धोंडगे यांचं स्वागत सुधाकर माचनवार हे करतील. तर दुसरे गटनेते शेख नाजिम तथा नगरसेवक यांचं स्वागत सचिन वडगावकर हे करतील.
यानंतर नगरसेवक गौतम कसबे यांचं स्वागत नारायण पांचाळ हे करतील. धावसंख्या आहे 22 धावा. षटक क्रमांक 3 चालू आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड फटका येतोय. वन बॉस चौकार. नगरसेवक सिद्धेश्वर पिटलेवाड यांचं स्वागत अनिल बेर्देवाड हे करतील. धावाच्या सहाय्याने 27 धावा. तिसऱ्या षटकातील यानंतर शेवटचा चेंडू. नगरसेवक गंगाधर पवार यांचं स्वागत सचिन वडगावकर हे करतील. यांचं स्वागत सूरज जाधव हे करतील. नगरसेवक अविनाश वाघमारे यांचं स्वागत दिनेश हनुमंते हे करतील. डॉट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा. कदम हे करतील. 6 षटकाचा सामना असणार आहे. त्यामधले 3 षटक झाले ते 29 धावा धावपलकावरती आहेत. नगरसेवक योगेश भोकरकर यांचं स्वागत रत्नदीप डोंगरे हे करतील. नवनिर्वाचित बांधकाम सभापती योगेश भोकरकर यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. फटका सुरेख आलाय आणि तब्बल मिळतील ते 6 धावा. नगरसेवक विजय पवार यांचं स्वागत या ठिकाणी दिनेश हनुमंत हे करतील. महेश कांबळेच्या पहिल्या चेंडूवरती ते मात्र अनिकेत नागटाणेच्या बॅट मधून षटकार आलाय. यानंतर गंगाधर सादुलवार यांचं स्वागत वरुण आडे हे करतील. माजी नगरसेवक तोसिफ इनामदार यांचं स्वागत सूरज जाधव हे करतील. यानंतर असलम इनामदार
यांचं स्वागत सचिन वडगावकर हे करतील. यानंतर विठ्ठलराव माचनवार यांचं स्वागत अनिल बेर्देवाड हे करतील. यानंतर माजी नगरसेवक तौफिक इनामदार यांचं स्वागत अनिल बेर्देवाड हे करतील. या क्रिकेट सामन्यासाठी आपल्याला या ठिकाणी या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयाताई चव्हाण ह्या भ्रमणध्वनीवरून या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांना आपल्याला आमदार चषक हे आता क्रिकेट मॅचेस सुरू होणार आहेत. सगळे टीम कॅप्टन्सला सगळे टीम्सला माझ्याकडनं मनापासून शुभेच्छा देते. स्पोर्ट्समॅनशिप तुम्ही सर्वांनी दाखवावं आणि सगळ्यात चांगली टीम जिंकून यावी ही इच्छा सुद्धा आहे. सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट. विशाल दंडवे ताई येस दादा. आयोजित विशाल दंडवे दादा तुम्ही सुद्धा आयोजक आहात. तुमचे सुद्धा खूप खूप आभार. अतिशय सुंदर कार्यक्रम आपण आयोजन केलेल्या समारोपला नक्कीच आम्ही आपण सर्वांना भेटायला तिकडे येऊ. थँक्यू धन्यवाद येस धन्यवाद दादा धन्यवाद. आत्ताच या ठिकाणी या भागातील लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजयाताई यांनी सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. खेळाडूंनी जिद्दीने खेळावं आणि जिंकावं असं सुद्धा त्यांनी या आपल्या मनोगतातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद ताई. सर्वांचं स्वागत झालंय. सर तुमचंच राहिलं. मनोज दादा गेमेकर या नगरसेवक यांचं देखील इथे स्वागत केलं जाईल. मी विनंती करतो की विशाल दादा यांना विनंती करतो की त्यांचं देखील स्वागत करायचंय. डॉक्टर दादा गेमेकर मनोज टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या पूर्ण स्वागत सोहळा देखील आपल्याला लाईव्ह पाहायला मिळतोय पूर्ण जगभर. आणि हा लाईव्ह सोहळा इथेच आपल्याला कधीही पाहायला मिळेल. आलेले सर्व मान्यवर मंचावरती बसलेले सर्व मान्यवरांचे इथे मात्र आमच्या आयोजन कमिटीच्या वतीनं ॲडव्होकेट विशालदादा दंडवेच्या वतीनं सर्वांचं स्वागत आहे. यानंतर खरोडे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. ॲडव्होकेट विशाल दंडवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. त्यानंतर ऋषिकेश स्वामी लास्ट ओव्हर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. ऋषिकेश स्वामी यांचं स्वागत सुधाकर माचनवार हे करतील. यानंतर फारुखभाई खरगेलीकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. सूरज जाधव यांचं स्वागत करतील. यानंतर लक्ष्मणराव पाळचकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. माधव श्रीखंडे यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. फटका खेळला गेलाय आणि 5वं
आडेदादांना विनंती आहे, 5वं षटक आहे, यानंतर शेवटचं षटक असणार आहे. ओके, थँक्यू. व्यंकटेश बाळचकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. ॲडव्होकेट विशाल दंडवे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. संजय सोनाळे यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. दिनेश हनुमंते यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. आनंदराव बोले यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होत आहे. सचिन वडगावकर यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. उपस्थित असलेल्या सर्वांचंच या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि या ठिकाणी या ठिकाणी भोकर नगर परिषदचे मुख्याधिकारी आदरणीय ऋषभ पवार साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सर्व खेळाडूंना आपल्या मनोगतातून शुभेच्छा द्यायच्या आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करावे. इथे भोकर नगरीत एक अत्यंत उत्तम प्रकारे आमदार चषक इथे भरवलेला आहे आणि सध्याच्या धकाधकीच्या काळात स्पोर्ट्सची आपल्याला नितांत आवश्यकता आहे आणि आमदार चषकातर्फे जास्तीत जास्त स्थानिक लेवलचे खेळाडू खेळतील, भाग घेतील, त्या निमित्ताने आरोग्य तंदुरुस्त राहील. हे म्हणजे अतिशय छान प्रकारे नियोजन केलं आहे. त्याबद्दल मी आपले सन्माननीय नगराध्यक्ष दंडवे साहेबांचं अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. यानंतर ज्यांना क्रिकेटची आवड आहे, फेरबनचं मैदान ज्यांनी गाजवून सोडलं, मग ते खेळ असो की राजकीय असो, असे जिल्ह्याचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय रामचंद्र मुसळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. महामंत्री रामचंद्र मुसळे. आमदार चषक 2026 या क्रिकेटच्या मैदानावर ज्यांच्या हस्ते आजच या खेळाची सुरुवात केली ते आपले उपविभागीय अधिकारी श्री मेघशेट्टे सर, डॉक्टर शंकरराव चव्हाण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील भोशीकर, भोकरचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भगवानरावजी दंडवे, नवनिर्वाचित उपाध्यक्ष दिलीपरावजी सोनवडे, बाजार समितीचे उपसभापती बालाजीराव शानमवाड, ज्यांनी आत्ताच उल्लेख केला, भूतपूर्व नगरपालिकेचे उपाध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक, ज्यांना या क्रिकेटचा छंद आहे आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी त्यांनी या क्रिकेटचं मैदान आणि त्यांची बॅट या ठिकाणी आपणाला सर्वांना दाखवतात. ते शेख इशूफ, गटनेते विठ्ठलरावजी धोंडगे, दुसरे गटनेते नाजिमजी, विशालजी दंडवे, आमचे तालुका अध्यक्ष दिवाकररावजी रेड्डी, या ठिकाणी कसबे साहेब, सादुलवारजी, पिटलेवाड, पवार, सर्व सन्माननीय नगरसेवक, आणि ज्यांनी विशाल मानेजी, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले ते विशाल दंडवे आणि त्यांचं सर्व टीम. गेली अनेक वर्षापासून आपण भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्रीजायाताई यांच्या म्हणजे आमदार चषक म्हणून या ठिकाणी गेली काही वर्षापासून आपण या ठिकाणी हे खेळ, क्रिकेटचा खेळ या ठिकाणी खेळवला जातो. मागच्या वर्षी या क्रिकेटच्या मैदानाचा समारोप करण्यासाठी या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि आपल्या भागाच्या सन्माननीय आमदार श्रीजायाताई चव्हाण
या आल्या होत्या आणि येणाऱ्याही समारोपाला ते येणारच आहेत, दोघे पण येणारच आहेत. मित्रहो, मागच्या गेली 1-1.5 महिन्यापासून या नांदेड जिल्ह्यामध्ये क्रिकेटसारखाच निवडणुकीचा खेळ चालू होता आणि त्या सगळ्या निवडणुकीच्या खेळामध्ये आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या नांदेड जिल्ह्यामध्ये क्रिकेट जसा आपण विजयी होतो, आज भारत काल परवा त्या ठिकाणी चषक जिंकला, तसं नांदेड जिल्ह्याचा चषक अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिंकला. आणि भोकरला सुद्धा आपण परवा निवडणूक झाली, त्या ठिकाणी सुद्धा आपले आदरणीय नगराध्यक्ष आणि संपूर्ण नगरसेवक त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे निवडून आले. आणि त्याच वेळेस आम्ही त्या ठिकाणी मनोदय व्यक्त केला की यावर्षी सुद्धा आमदार चषक मोठ्या उत्साहात आणि जोरात त्या ठिकाणी झाला पाहिजे, अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी आमचे विशाल दंडवे जे असतील, दिलीपरावजी सोनवडे असतील, शेख युसुफ असतील, आमचे सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्यांनी इच्छा व्यक्त केली ती आणि आजच या ठिकाणी आपण या भव्य दिव्य क्रिकेटचा खेळ या ठिकाणी आपण चालू केलेला आहे. येणाऱ्या काळात याच्यापेक्षाही मोठं या ठिकाणी स्टेडियम आणि चांगल्या टीम या ठिकाणी उपलब्ध व्हाव्या, अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करू. आणि आपल्याला सर्वांना या ठिकाणी जय पराजय हा प्रत्येक निवडणुकीमध्ये आणि खेळामध्ये सुद्धा होत असतो. आपण आपली कसब त्या ठिकाणी जोरकसपणे दाखवावं, आपण विजयी व्हावं. आपला सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जिल्ह्याचा महामंत्री या नेत्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर भोकर नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय भगवानरावजी दंडवे साहेब हे सुद्धा या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. त्यांच्या या जीवनातील प्रवासातील त्यांनी यापूर्वी क्रिकेटचे सामने अनेक त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला असेल. या ठिकाणी त्यांचे अनुभव त्यांनी व्यक्त करावे आणि खेळणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शंकरराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय जगदीश पाटील भोशीकर, उपसभापती शानमवाड साहेब, आमच्या भोकरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवार साहेब, आता ज्यांनी भाषण केलं हे आमच्या जिल्ह्याचे महामंत्री मुसळे साहेब, तालुका अध्यक्ष आमचे बंधू दिवाकर रेड्डी, शहराध्यक्ष विशालजी माने, आमचे उपनगराध्यक्ष आमचे बंधू दिलीपराव सोनवडे, माजी उपाध्यक्ष व आमचे स्नेही शेख युसुफभाई, गटनेता धोंडगे साहेब, नगरसेवक अविनाशजी वाघमारे, गटनेता शेख नाझीम, गंगाधररावजी पवार, उपस्थित नगरसेवक गणेशजी यशवंतकर, गौतम कसबे, आमचे सिद्धू पिटलेवाड, विजय पवार, आमचे मित्र गणराज सादुलवार, जे संचलन करतात ते आमचे नव्यानं झालेले आमचे नगरसेवक डॉक्टर मनोज गिमेकर, इनामदार भाई, नगरसेवक दिनेशजी लक्षटवार, नगरसेवक आमचे बंधू पंकज पोकलवार, सभापती आमचे नवीन झालेले आमचे योगेश देशपांडे, खरोडे साहेब, माचनवार, उपस्थित स्वामी व्यंकटेशजी, आपले व्यंकट रेड्डी, उपस्थित सर्व ज्यांनी हा मॅच लावला असे विशाल दंडवे आणि त्यांचे पूर्ण मित्रमंडळ आणि मित्रांनो, आमचे माजी नगराध्यक्ष शेख युसुफभाई, आमचे आत्ताचे नगराध्यक्ष आमचे बंधू आमचे सोनवडे आणि या सर्वांनी यावर्षी हा कार्यक्रम ठेवण्याचं नियोजन केलं. गेल्या वर्षीसुद्धा केलं होतं. आत्ताच आमच्या मुसे साहेबांनी सांगितलं की जसं हा क्रिकेटचा मॅच आहे
तसा काल परवा या आपल्या 2-3 महिन्याखाली आपल्यासुद्धा मॅच झालेत. ज्या मॅचचा कॅप्टन चांगला असतो, ज्या मॅचचे खेळाडू चांगले असतात, ज्या मॅचचे सगळे सिक्सर मारणारे बॉलर असतात, बॅटर असतात, ते मॅच माणूस केव्हाही जिंकतो. आमच्या बॅचचे कॅप्टन आहेत आमचे सर्वांचे नेते, आमचे दैवत आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब. आणि त्याच्यामध्ये टीममध्ये आमचे बरेचसे प्लेयर आहेत जे आमच्या लोकलला आहेत. आमचे जगजी पाटील भोसेकर असतील, मुसळे असतील, सगळेच आमचे जे आमचे हे होते, त्या सर्वांनी अतिशय चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळून आम्हाला या भोकरच्या आमच्या सर्व सन्माननीय नगरसेवकांना आणि आम्हाला या ठिकाणी बसवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि असाच कार्यक्रम आता हमेशा करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आणि या मॅचला मी माझ्यातर्फे, भोकर शहरातर्फे, आदरणीय नेते अशोकरावजी चव्हाण साहेबातर्फे, आदरणीय आमदार श्रीजाताई चव्हाणांतर्फे, सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीतर्फे मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि येथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाची बॅटिंग, कुणाची बॉलिंग, कुणाची बॅटिंग, कुणाची बॉलिंग, कुणाची कॅच आहे, कुणाची कॅच आहे. जिंकायचं असतं, कधी हारायचं असतं, हा मॅच आहे. यानंतर आपल्या भागातील उपविभागीय अधिकारी आदरणीय परवीनजी मेंगशेट्टे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मनोगत व्यक्त करा. आमदार चषक 2026 या क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आज झालेलं आहे. या उद्घाटनाच्या समारंभासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष नगरपालिकेचे दंडवे साहेब, उपनगराध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी नगरसेवक, तसंच बाजार समितीचे सभापती जगदीश पाटील साहेब, उपसभापती शानवाड साहेब, त्यांचे सर्व संचालक, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ, माझे सहकारी पवार साहेब, या क्रिकेट प्रेमीचे एक प्रतिनिधी म्हणून असलेले युसुफभाई आणि त्यांचे सर्व क्रिकेट प्रेमी, उपस्थित सगळ्या टीम्सचे कप्तान आणि खेळाडू आणि प्रेक्षक. खरं तर गेल्या वर्षीही सुद्धा चांगल्या प्रकारे आयोजन या स्पर्धेचं झालं होतं. त्यामुळं यावर्षी ज्या 16 टीम आहेत त्या 16 टीमचे कॅप्टन व त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भोकरला येऊन या चषकात सहभाग नोंदवला आणि क्रिकेटच्या या मैदानात लढायचं ठरवलं. जो जिंकतो तो शेवटी जिंकत जरी असला तरी सर्वात महत्त्वाचं आहे की क्रिकेटचा खेळ हा टिकावा, म्हणून याच्यासाठी प्रयत्न करणारे जे आपले ॲडव्होकेट दंडवे साहेब आहेत, विशालजी दंडवे साहेब, त्यांचं व त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो. कारण आपण सगळी कामं करताना याही गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की आपलं जीवन आणि आपण ज्या गावात राहतो तिथं काही खेळ व्हायला पाहिजे आणि ही खेळाची परंपरा टिकली पाहिजे. आपण ही परंपरा मनापासून टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ग्राउंडसुद्धा अगदी एकदम चांगलं ग्राउंड या क्रिकेटसाठी लाभलं. बऱ्याचदा ग्राउंडसुद्धा त्यासाठी सुद्धा बऱ्याच अडचणी येतात. त्याचबरोबर मला वाटतं की एवढ्या तालुका स्तरावर असूनसुद्धा लाईव्ह प्रक्षेपण क्रिकेटचं करणं हे सुद्धा फार मोठं काम आहे. आणि अगदी चांगल्या पद्धतीनं मोबाईलवर सुद्धा मॅच आपल्या सर्व बोकरकरांना पाहता येते. मला वाटतं हे सगळं आयोजन करणाऱ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना खिलाडूवरतीनं खेळा आणि आपलं हे आमदार चषक 2006 ह्याची परंपरा कायम राखावी असे आवाहन करून सर्वांचं मनापासून अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. या सामन्यांचा अंतिम सामना हा 26 जानेवारी रोजी होणार आहे. आणि या कार्यक्रमास राज्याचे माजी मुख्यमंत्री, लोकनेते, खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत अंतिम सामना होणार आहे. या सामन्यामध्ये 16 संघांनी सहभाग घेतलेला आहे. यूट्यूबच्या माध्यमातून
ऑनलाईन सामने आपण घरी बसून सुद्धा पाहू शकतो, अशी व्यवस्था या ठिकाणी या इकडे या सामन्यांचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडवे यांनी केलेली आहे. या ठिकाणी सर्वच मान्यवर आवर्जून या सामन्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहिलेत. उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे साहेब, मुख्याधिकारी ऋषभ पवार साहेब, सभापती जगदीश पाटील भोसीकर, नगराध्यक्ष भगवानराव दंडवे, रामचंद्र मुसळे, दिवाकर रेड्डी, बालाजी शानमवाड, उपनगराध्यक्ष दिलीपराव सोनवाडे, शेख इसूब यांच्यासह सर्वच नगरसेवक या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत. सर्वांचंच या ठिकाणी ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्रमंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. थँक्यू. सर्वांचे धन्यवाद. आता जे बाउंड्री लाईनच्या बाहेर ज्या प्रेक्षकांनी झेल घेतलाय त्याच्यासाठी पारितोषिक आहे विशाल राठोड पोमनाळकर यांच्याकडून. तब्बल त्या झेलसाठी प्रेक्षकांना देखील पारितोषिक आहे. विशाल राठोड पोमनाळकर यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यायचंय आणि खेळाडूला देखील विनंती करतो की आपण स्टेजवरती जा. विशाल राठोड पोमनाळकर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत ते 14 धावा. गोलंदाजी मार्कवर सौरभ, महेश. आपण पाहतोय येथे मात्र फटका आहे ते ऑफसाईडच्या दिशेमध्ये आणि चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाले. नक्कीच आणि आपण पाहतोय टीव्ही स्क्रीनवर ते माईक चालू आहे का? दुसरा माईक कुठं आहे? आणि संघाला इथे मात्र झटका लागला गेलाय. एक आयकॉन खेळाडू महेश कांबळे इथे मात्र बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सलमान. मागच्या सामन्यात या खेळाडूच्या फलंदाजीमध्ये 5 चेंडूवरती 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले होते. तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि समोर आहे तो सौरभ. बघूया सौरभ कशी गोलंदाजी करेल सलमान समोर. दूरवरती टाकला गेलाय पंच नदीम शेख, ज्यांना भोकरचे सोन्या बापू भोसले म्हणायला हरकत नाही. त्यांचा इशारा इथे मात्र आला. इट्स अ वाईड बॉल कॉल. एक एक्स्ट्रा धावफलकावरती लागली जाईल. एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 17 धावा आणि समोर आहे तो फलंदाज सलमान. गोलंदाजी मार्कवर सौरभ. पुढचा चेंडू. ओहो चांगला चेंडू. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस इथे आपल्याला सौरभ कडून पाहायला मिळाले. चांगली गोलंदाजी. महेश कांबळे का मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये इथे यश मिळाले होते सौरभने आणि सलमानच्या समोर देखील चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय सौरभ राठोड यांना. यावेळेस फटका जोराचा खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, जमिनीशी लगत चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. तत्पूर्वी एक धाव देखील पूर्ण केली जाते. एका धावेच्या सहाय्याने 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. दोन्ही जिंकलेल्या संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. रुपेशचा फटका देखील आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आहे. मोठे फटके
मारू देत नाहीये गोलंदाज. चांगली गोलंदाजी करताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर विकेट, त्यानंतर वाईट बॉल, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर 2 सिंगल. एकंदरीत चांगली गोलंदाजी सौरभच्या या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूवर माझ्यामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या, त्यांनी एक गडी देखील बाद केला गेलाय. परंतु सलमानचा इथे फटका मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने पिके चेंडूच्या खाली येत होता, झेल मात्र झालेला नाहीये. तत्पूर्वी घेतली गेली ती एक धाव आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावरती लागल्या गेल्या ते 20 धावा. आता 24 चेंडू मध्ये काढायचे आहेत. आय थिंक 32 धावा. मग या संघाचे कर्णधार गोलंदाजीची धुरा कोणावरती देतील, कारण दोन्ही संघाचं लक्ष असेल की या सामन्यामध्ये जिंकून डायरेक्ट क्वार्टरमध्ये प्रवेश करायचा. चला गोलंदाजी मार्कवर मला वाटतंय रवी शर्माच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. बघूया रवी शर्मा कशा प्रकारे गोलंदाजी करतील. समोर फलंदाज जर पाहिले गेले तर मला वाटतं सलमान, जे की मागच्या सामन्यामध्ये सलमानच्या बॅटमधून 5 चेंडूवरती 5 षटकार देखील आपल्याला पाहायला मिळाले होते. बघूया रवी शर्मा कशा प्रकारे गोलंदाजी करतील. मागच्या सामन्यात चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी रवी शर्माकडून पाहायला मिळाली होती, परंतु या सामन्यामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतील. अजूनही सामना संपलेला नाही आहे, कारण 24 चेंडू आणि 32 धावांची गरज असणार आहे. बघूया सलमान कशा प्रकारे फलंदाजी करतील. नॉन स्ट्रायकर एंडला रुपेशला आपण पाहतोय. का रुपेश मागच्या सामन्यात थोडीशी लय सापडली आहे, कारण मागच्या सामन्यात एक खुंकार फलंदाजी, एक चांगले कॅमिओ पारी रुपेशच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यामुळं हा सामना कुठपर्यंत जाईल हे पाहावं लागेल. गोलंदाजी मार्कवर रवी शर्मा संघातील वरिष्ठ खेळाडूपैकी एक रवी शर्मा यांना आपण पाहतोय, ज्यांना क्रिकेटिंग सेन्स भरपूर आहे. हो चांगला चेंडू, ब्लॉक होलमध्ये चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर चेंडू टाकले जात आहेत. नक्कीच धाव पलकावरती धावा जरी कमी असल्यात, परंतु इथे मात्र चांगला डिफेंड करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण संघातील आयकॉन खेळाडू महेश कांबळेला देखील इथे बाद करण्यामध्ये यश मिळाले मागच्या षटकात सौरभला. आता क्षेत्ररक्षण थोडंसं बदललेलं जात आहे रुपेशसाठी. यावेळेस रुपेशच्या बॅटमधून आडव्या बॅटने फटका आलाय. आमदार चषकाच्या बॅनरला सलामी देण्याला कणकणीत दणदणीत येतोय तो षटकार. थँक्यू रुपेश. मागच्याही सामन्यात चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. याही सामन्यात एक षटकार देखील रुपेशच्या बॅट म्हणून अद्याप पाहायला मिळालाय. आपला छोर बदलला गेलाय. राऊंड द विकेट येत आहेत ते. पुन्हा एकदा फटक्यात होतं वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन. येतोय तो खणखणीत दणदणीत शाने ज्वेलर्स षटकार. बघू शकता टीव्ही स्क्रीनवर फलंदाज रुपेश ज्या प्रकारे त्याने फटका मारलाय. आकुडत्या टप्प्याचा चेंडू होता, अगोदरच ऑफ स्टंपला गेलेत आणि काय फटका खेळला गेलाय टीव्ही स्क्रीनवर रिप्ले मध्ये दाखवलं जाते. हे बघू शकता. लगा दिया षटकार रुपेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर 2 चेंडूवरती 3 षटकार मारल्याच्या नंतर रवी शर्मा गोलंदाजी करताना आपण पाहतोय. ओहो पुन्हा एकदा आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन फटका मारण्याचा प्रयत्न तिथे झालाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर 2 षटकार आणि त्यानंतर डॉट. थोडंसं सामन्याचं पारडे जर बघितलं गेलं तर थोडंसं उदगीरच्या संघाने झुकलं गेलंय, कारण 2 चेंडूवरती 2 षटकार देखील आले गेलेत. पुन्हा एकदा रुपेशच्या समोर शॉर्ट पिच लेनची गोलंदाजी आपण करू शकत नाही. पुन्हा एकदा चेंडूला पाडवलंय हवाई यात्रेमध्ये आणि चेंडू जातोय खणखणीत दणदणीत शाने ज्वेलर्स षटकार.
दबदबा आपल्याला पाहायचा होता. फटका मिस टाइम झालाय. क्षेत्ररक्षक हो. अफलातून प्रयत्न तिथे झालाय. झेल घेण्याचा प्रयत्न अफलातून झालाय मारीकडून, परंतु झेल मात्र सुटला गेलाय आणि रुपेशला मिळाली ती आणखी एक संधी. त्याचं संधीचं सोनं मात्र रुपेशला कसं करायचं ते माहिती आहे, परंतु करता येईल का प्रयत्न पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून टीव्ही स्क्रीनवर दाखवलं जात आहे. झेल घेण्याचा प्रयत्न नक्की चांगला झालाय. हे 3 क्षेत्ररक्षक देखील होते, परंतु झेल मात्र सुटला गेलाय आणि झेल सुटल्याच्या नंतर आपण पाहतोय रुपेश आणि सलमानच्या या 2 फलंदाजामध्ये होत असलेली वार्तालाप टीव्ही स्क्रीनवर दाखवला जाते. आणि जे टीव्ही स्क्रीनवर खेळाडू दाखवला जातोय रुपेश, या खेळाडूचा एकेकाळी असा फॉर्म होता की या गोलंदाजाच्या समोर कोणता चेंडू टाकावा हा गोलंदाजाच्या समोर येणारा प्रश्न होता. परंतु मागच्या 2 वर्षापासून मला वाटतं की थोडासा आउट फॉर्म चालू आहे, परंतु या स्पर्धेतनं तो फॉर्म वापस आलाय. गोलंदाजी मार्कवर सुमित रावत एक आयकॉन खेळाडू. या दरम्यान चांगला चेंडू एक कट्टर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज सुमित रावत एक आयकॉन खेळाडू आहेत आणि सुमित रावतला देखील माहिती आहे की रुपेश कशा प्रकारे फलंदाजी करतो. त्या फलंदाजाची शैली ओळखून चेंडू मात्र चांगला टाकला गेलाय. केवळ मिळते ती 1 धाव आणि त्यानंतर आता समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे डावकऱ्या हाताचा ISPL या स्पर्धेमध्ये प्रतिनिधित्व करणारा खेळाडू सलमान. फटका सलमानच्या बॅटमधून फटका फसलाय आणि त्याच्या खाली होता तो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र मोठा विकेट, बिग विकेट ऑफ द मॅच. सलमान बॅक टू द पवेलियन. एक्केचाळीस धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. किती कडेचे राखे 11 किती कडेचे भाऊ अजूनही 16 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन राठोड. रिवर्स फटका पहिल्या चेंडूवर इनोव्हेटिव्ह शॉट आणि चेंडूला पाडवले डीप थर्ड मॅन सीमा रेषा पार. षटकार. रावत डावकुरे हाताचे गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आपण सचिन राठोडच्या समोर पाहतोय. सचिन राठोड पहिल्या चेंडूवरती षटकाराने खातं उघडलं गेलंय आणि यावेळेस आपल्याला क्लास पाहायला मिळालाय. सन्मानपूर्वक चेंडूला खेळून काढले. कव्हरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत तिथे अडवलं जाईल आणि मिळते ती केवळ 1 धाव. एका धावाच्या सहाय्याने धावसंख्या जर पाहिली गेली तर आय थिंक 48 धावा धावपलकावरती लागल्या गेलेल्या आहेत. रुपेशसाठी हा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉक होलमध्ये पुढे टाकलेला चेंडू. थोडासा कानमंत्र दोन संघातील पाहिले गेले तर वरिष्ठ खेळाडू आहेत आणि भरपूर वर्ष झाले या संघाचं प्रतिनिधित्व करतात. सचिन आणि यावेळेस रिवर्स आलाय, सक्सेसफुल आलाय आणि चेंडूला पाडवलंय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. येतोय पुन्हा एकदा मॅसिव्ह हिट. षटकार. सामना संपला गेलाय. एकतर्फी हा सामना झाला आणि आता मात्र याच्या दिवसातील सर्वात मोठा सामना, बिग मॅच ऑफ द डे, कारण डू ऑर डाय सामना आता आपल्याला पाहायला मिळेल. जेल पकडलाय काय? जेल पकडला असला तर या भाऊ
कॅमेरे आहेत आमच्याकडे. घेतला असेल ते या या